सर्वांना जय भीम. जय भीम. या ठिकाणी जेव्हा या मनवादी सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून उपवर्गीकरणाचा घाट घातला, त्याचा हेतू एकच होता की 59 जातींमध्ये भांडण लागले पाहिजेत, किमान 2 जातीत तरी तेढ निर्माण झालं पाहिजे. त्यांनी याच्या आधी सुद्धा ओबीसी मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला, आदिवासी बांधवांमध्ये प्रयत्न केला, हिंदू मुस्लिम तर त्यांचा ते एजेंडाच आहे. परंतु ज्यावेळी आपल्या अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये त्यांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अबकडं वर्गीकरण उपवर्गीकरण करण्याचा घाल घातला, तेव्हा झालं उलफिरीत. खरं तर आम्ही मातंग बांधव, चांभार बांधव, बौद्ध बांधव किंवा अजून इतर बांधव हे आम्ही भांडण करायचं सोडून आम्ही एकत्र आलो. 30 जूनला आम्ही लाखोचा मोर्चा त्या ठिकाणी काढला. आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी जे दृश्य पाहिलं ते दृश्य असं होतं की 2 जातीमध्ये तो सोडत आम्ही 29 जाती सुद्धा एकत्र आहोत. त्यावेळी आम्ही मंचावरून 58 जाती पण बोललो नाही, कारण आम्हाला माहित आहे की खरा मातंग बांधव हा आमच्या सोबत आहे. फक्त राजकीय हव्यासापोटी, लोभापोटी काही 2-4 लोक, 2-4 टक्के नाही, 2-4 लोक ते RSS बरोबर गेले असतील कदाचित, त्यामुळं त्यांना ते उपवर्गीकरण पाहिजे. परंतु त्यांनी समाजाचा विचार केला नाही. खरा समाज तर या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही मातंग समाजासोबत आहोत हे सांगण्यासाठी खास आनंदराज आंबेडकर साहेबांनी, तसंच भारतीय बौद्ध महासभेचे भीमरावजी आंबेडकर साहेब असतील, माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले साहेब असतील किंवा आमचे नेते आदरणीय चर्मकार उदय सम्राट बबनराव घोलप साहेब असतील, यांनी मला आवर्जून त्या ठिकाणी जा आणि आपली भूमिका मांडा, समाजापर्यंत तो मेसेज द्या की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि 100% आम्ही तुमच्या सोबत आहोत, पाठीशी नाही, बरोबर आहोत, इव्हन तुमच्या पुढे आहोत. तुम्ही आम्हाला जर एक आदेश दिलात तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या ताकदीसहित तुमच्या सोबत उपस्थित राहू. एवढंच सांगायला मी या ठिकाणी आलो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोहिदास, जय भीम, जय माता.